नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 147. कश्यप ऋषी आश्रम व च्यवन ऋषी आश्रमादरम्यान आलेला पट्टेरी वाघाचा थरारक अनुभव. च्यवन ऋषींचा आश्रम सोडला आणि घनघोर अरण्य सुरू झालं. या अरण्यातून जाणारी एक छोटीशी पायवाट होती. म्हणजे तशी एखादी जीप गाडी जाऊ शकेल असा कच्चा मातीचा रस्ता होता, परंतु पालापाचोळा पडल्यामुळं आणि गवत उगवल्यामुळं रस्ता जणू काही लपलेला होता. आजूबाजूचं जंगल अतिशय हिरवगार आणि घनदाट होतं. मला अशा जंगलातून एकट्याने चालायला फार आनंद मिळतो. आपण स्वतः निसर्गाचा एक भाग आहोत याची जाणीव अशा ठिकाणी आल्यावर आपोआप होते. एरवी आपण आपल्याभोवती उभ्या केलेल्या सुखसुविधा आपल्याला निसर्गापासून वेगळं तोडून काढत असतात. फ्रीजमध्ये चांगल्या दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पॅकिंगमध्ये ठेवून दिलेला हापूस आंबा आणि झाडावर लटकलेला पाड आलेला हापूस आंबा यात जो फरक आहे तोच फरक एसीच्या झोतामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या जंजाळात अडकलेला सुखासीन मनुष्य आणि जंगलात भटकणारा मनुष्य यांच्यामध्ये आहे असं मला वाटतं. वरील उदाहरणातलं सुख उपभोगणारे दोन्ही जीव एक ना एक दिवस कोणाच्या तरी आनंदासाठी कापले जाणार हे निश्चित असतं. उलट जंगलामध्ये असणारे जीव यथेच्छ आनंद उपभोगत त्यांच्या इच्छेनेच कधीतरी गळून पडतात आणि पुन्हा मातीतूनच मोठ्या जोमाने उगवतात. 3 किलोमीटर अंतर कापायचं म्हणजे माझ्या सरासरी गतीनुसार मला 1 तास लागणार होता. सूर्याने आज बहुतेक त्याची गती दुप्पट केली की काय असं वाटत होतं. इतक्या वेगाने अंधार वाढू लागला होता. शहाण्या माणसाने काय वाटेल ते करावे, परंतु संधिकाळामध्ये जंगलामध्ये भटकू नये हे मी अनेक अनुभवांती शिकलेलो होतो. निसर्गाचे स्वतःचे कायदे असतात. तुमची फिरण्याची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला निशाचर प्राणी कधीच त्रास देणार नाहीत. उलट समोर आलेच तर घाबरून पळून जातील. परंतु एकदा का त्यांची फिरण्याची वेळ सुरू झाली की मात्र तुमची काही गय नसते. त्यामुळे अंधार पडायच्या आत मला काहीही करून आश्रम गाठणे आवश्यक होते. त्यामुळे मी माझी चालण्याची गती दुप्पट केली. इथे एक गमतीशीर किस्सा घडला. एका ओढ्यामध्ये एक मनुष्य मासे धरत बसला होता. मी चालत आलो आहे आणि त्याच्या मागे उभा राहिलो हे त्याच्या लक्षातच आलं नाही. माझा रस्ता नक्की बरोबर आहे ना हेच मला त्याला विचारायचं होतं. मला अचानक पाहून तो मनुष्य इतका घाबरला की जोरात ओरडून दचकून त्याचा तोल गेला. माझ्यासाठी हे अनपेक्षित होतं, परंतु या एका घटनेवरून माझ्या लक्षात आलं की इथे कोणीच येत नाही. माझं तिथं असं अचानक संध्याकाळच्या वेळी येणं त्याला अपेक्षित नसावं. नंतर तो सावरला आणि त्याने मला मार्ग सांगितला, परंतु तो खरोखरच खूप घाबरला होता हे मात्र निश्चित. पुन्हा मी पुढे चालू लागलो. मी निम्मांतर गेलो असेन आणि अचानक मागून मोठमोठ्या गाड्या जाऊ लागल्या. इनोवा, स्कॉर्पिओ, एंडेवर, लँड रोवर, थार अशा गाड्यांचा एक जवळजवळ ताफाच आश्रमाकडे निघाला होता. गाडीमध्ये सर्व तरुण बसले होते आणि अतिशय बेदरकारपणे जंगलातून गाडी चालवली जात होती. असे गाडी चालवणे चालकासाठी सुखदायक असू पण शकते, परंतु जंगलातील वन्य श्वापदांसाठी हे खूप धोकादायक असते. एखादे जनावर अचानक मध्ये आले तर त्याला मरण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. अशा प्रकारचे प्राणी या जंगलातून धावत आहेत असं पाहिल्यावर खरे प्राणी जंगलाचा तो भाग सोडून जाण्याची शक्यता फार असते. त्यामुळे असं कधीच करू नये. मी आपला बाजूला एका झाडाच्या मुळावर बसून राहिलो. गाड्या इतक्या वेगात होत्या की त्यांना बाजूला एखादा परिक्रमणीशी बसला आहे हे देखील लक्षात नाही आलं. मी बसलो होतो ते झाडाचं मूळ मात्र लक्षात राहिलं. गोलाकार खुर्चीचा आकार त्या मुळामध्ये नैसर्गिकरित्या तयार झाला होता. योगायोगानं गुगल नकाशावर त्याच झाडाचा फोटो कोणतरी टाकलेला सापडला. पाठीवरती असलेल्या सामानासकट आराम खुर्चीप्रमाणे मी याच मुळांवर काही काळ बसलो होतो. कश्यप ऋषींचा आश्रम कुठावा अथवा कोठावा नावाच्या गावात आहे. च्यवन ऋषी आश्रमामध्ये केरळी संन्यासी आणि बंगाली बाबासुद्धा मला भेटले होते. या दोघांच्या सोबत राहण्यापेक्षा एकट्याने कश्यप आश्रम गाठलेला उत्तम असा विचार देखील मी केला होताच. परंतु कश्यप ऋषींच्या आश्रमात पोचल्यावर मला कळले की माझ्या आधीच बंगाली बाबा इथे येऊन बसलेला आहे. हा एक अर्धसंसारी बंगाली साधू होता. अर्धसंसारी म्हणायचं कारण म्हणजे वेश साधूचा होता, परंतु चर्चा संसारी माणसासारख्या असायच्या. गांजाची प्रचंड आवड होती आणि दम्याचा त्रास विकोपाला गेलेला असूनही धूम्रपान काही सुटत नव्हते. बोलताना सुद्धा त्या माणसाला दम लागायचा, परंतु चेहरा मात्र सतत हसतमुख असायचा. तेवढीच एक जमेची बाजू होती. आश्रम अतिशय रमणीय होता. बांधकाम कमी होतं आणि मोकळी जागा जास्त होती. मी धावतच मैयाच्या दर्शनाला गेलो, कारण अंधार पडला असता तर अवघड झालं असतं. नर्मदा मातेचं ते धीर गंभीर रूप पाहून भान हरपलं. समोरच ओंकार मांधात पर्वत दिसत होता. मुख्य म्हणजे ओंकारेश्वराचं मंदिर थेट समोर दिसत होतं. सर्वात उजवीकडे सातपुडा पर्वत, त्याच्यानंतर येणारा नर्मदा मातेचा प्रवाह, डावीकडे विंध्य पर्वत आणि त्याच्यानंतर येणारा कावेरी मातेचा प्रवाह, या दोन्ही नद्यांचा संगम आणि त्याचा साक्षीदार असलेला मध्ये दिमाखातच उभा असलेला ओंकार मांधात पर्वत. असं रम्य दृश्य जिथून दिसतं अशी नर्मदा खंडातली एकमेव जागा म्हणजे कश्यप ऋषींचा आश्रम होय. त्यामुळे इथे प्रत्येक परिक्रमावासीने गेलंच पाहिजे असं मला मनापासून वाटतं. माझ्याकडे कॅमेरा नव्हता, त्यामुळे या चित्राचं एक साधंसुद्धा रेखाटन मी माझ्या वहीमध्ये काढून ठेवलं. अर्थात या पवित्र ठिकाणी जाण्यापूर्वी निसर्गामध्ये वावरतानाचे नियम समजून घेऊन मगच गेलेलं पाहिजे हेही खरं, कारण इथला निसर्ग अजूनही जिवंत आहे. त्याला धक्का लावण्याचा पाप आपल्या हातून घडू नये इतकंच वाटतं. कावेरी मातेचा मूळ प्रवाह ओंकारेश्वर धरणामध्ये 5 किलोमीटर मागे आहे, परंतु तिथे सोडलेला नारळ इथेच वाहत येतो. यावरून तिचं पाणी इथपर्यंत आलं आहे याचा शोध लोकांना लागला आहे.
इथे आजही अनेक लोक स्नानासाठी येत असतात. ओंकार पर्वतावर दिसणारे पुरातन मंदिर, एकीकडे ओंकारेश्वराचे मंदिर, अलीकडे दिसणारा तुटका पूल, मग ओंकारेश्वरला घेऊन येणारा झुलता पूल, असं सर्व इथून दिसतं. आता इथून शंकराचार्यांची जी नवीन मोठी मूर्ती मांधात पर्वतावर उभी करण्यात आली ती देखील दिसत असणार. इथे आजही धरणाचं पाणी सोडण्यापूर्वी मोठे भोंगे वाजतात आणि त्यानंतर अचानक पाण्याची पातळी वाढू लागते. मी संध्याकाळी स्नानासाठी पाण्यात उतरलो तेव्हा जी पातळी होती ती सर्वात उतरलेली पाण्याची पातळी होती. इथे माझ्या आधीच एक संन्यासी महाराज येऊन बसले होते. त्यांचे नाव ब्रह्मनिष्ठगिरी स्वामीजी असे होते आणि ते हरिद्वारचे होते. नावाप्रमाणेच अतिशय ब्रह्मनिष्ठ असा हा साधू होता. एक गमछा गुंडाळून ते निवांतपणे नर्मदा मायाकडे पाहत बसले होते. मीच त्यांच्याशी आपणून बोललो म्हणून ते बोलले, नाहीतर त्यांना कोणाशी बोलायची इच्छा देखील नव्हती आणि गरजही नव्हती. अशा सुंदर अवस्थेमध्ये ते पोचले होते. इथे समोरच असलेल्या मौनी आश्रमानजीक मला बिबट्याने दर्शन दिले होते. मला तो किनारा पाहिल्या क्षणी आठवले. गुगल नकाशावर कोणीतरी कश्यप ऋषी आश्रमाच्या जागी ह्याच काठावरून काढलेला एक सुंदर फोटो टाकला आहे, ज्यामध्ये समोरच्या काठावर येऊन पाणी पिणारा बिबट्या दिसतोय. कदाचित मला भेटलेला बिबट्या हाच असावा. साधूंना मी तो प्रसंग सांगितला. ते माझ्या आधी काही दिवस इथे येऊन राहिले होते, त्यामुळे त्यांना त्याचे काही विशेष वाटलेलं मला दिसले नाही. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला बिबट्या वगैरे काही दिसला का? ते म्हणाले, बिबट्या इथे कशाला फिरणार आहे? सध्या इथे पट्टरी वाघाचा वावर आहे. मला त्यांचं बोलणं अतिशयोक्तीचं वाटलं. परंतु वाघाचा विषय निघाल्यावर ते मला म्हणाले की आता आपण आश्रमामध्ये गेलं पाहिजे, कारण वाघाला पाणी पिण्यासाठी खाली यावं लागेल. आमच्या मागेच मोठा डोंगर होता आणि त्यावर प्रचंड झाडी होती. त्यामुळे मी साधूशी बोलत बोलत पुन्हा एकदा आश्रमामध्ये आलो आणि अजून काही वेळ एका कट्ट्यावर बसून त्यांचा सत्संग प्राप्त केला. या संपूर्ण आश्रमामध्ये प्रचंड कष्ट करणारा एक कष्टाळू साधू होता, जो पंडितांसारखा दिसायचा. तोच इथे गोसेवा करायचा आणि पुजारी देखील तोच होता. बाकी महंत आणि बाकीचे सेवेकरी लोक निवांत आणि आनंदी होते. हा साधू मात्र प्रचंड कष्टाळू होता. याची माझी नाळ लगेच जुळली. काही काळ त्याच्यासोबत राहून मी गोसेवा देखील केली. हा कश्यप ऋषी आश्रमाचा परिसर आहे. आश्रमाच्या बाहेर चरणाऱ्या गायी, आश्रमातून होणारं ओंकार पर्वताचं मनोहर दर्शन, आश्रमामध्ये स्वयंपाक करणारे काही परिक्रमाचे आपण बघतोय. इथे मगाशी ज्या गाड्या माझ्या पुढे गेल्या ते सनावदवरून आलेले काही लोक होते, जे इथे कसली तरी पूजा करण्यासाठी म्हणून आले होते. त्यांनी खूप छान पूजा केली होती. तिथे मी काही काळ बसलो. त्यांच्यातला एक पुढारी असल्यासारखा तरुण होता आणि बाकी सगळे त्याचे मित्र होते. या सर्वांशी काही काळ मी गप्पा मारल्या. या सर्वांनी मला नारळ, एक आंबा आणि दक्षिणा दिली. याच लोकांनी रात्रीचा स्वयंपाक केला व भोजनप्रसादी दिली. रात्री उशिरा सर्वजण निघून गेले. रात्री मी बाहेरच उघड्यावरती झोपलो. इथे माकडे खूप आहेत. ती देखील आश्रमाच्या जवळपास येऊन झोपतात. त्या रात्री एक भयंकर घटना घडली. आश्रमातील गोशाळेमध्ये शिरून वाघाने दावणीला बांधलेली गाय तोडून नेली. ही घटना माझ्यापासून काही फूट अंतरावर घडली आणि मला पत्ता देखील लागला नाही. इतका वाघ त्याच्या कामामध्ये अचूक असतो. मला त्या रात्री फारच गाढ झोप लागली होती. सकाळी मी उठलो तेव्हा आश्रमातील कर्मचाऱ्यांची गडबड उडालेली माझ्या लक्षात आली. मी स्वतः जाऊन तो सर्व भाग बघून आलो. वाघाने गायीला ओढून नेतानाच्या खुणा तिथे उठल्या होत्या. शेणसाऱ्यातून गाय फरफटत नेलेली दिसत होती. काही अंतरावर रक्त देखील पडलं होतं असं लोकांनी सांगितलं. परंतु प्रसंग ताजा असल्यामुळं मी तिकडे जाण्याची हिंमत केली नाही. मी स्नानासाठी नर्मदा मातेवर गेलो आणि तिथलं दृश्य पाहून हबकलोच. काल मी ज्या घाटावर, ज्या दगडावर बसून स्नान केलं होतं, तो सर्व भाग पाण्यामध्ये जलमग्न होऊन गेला होता. म्हणजे सुमारे 10-12 फूट तरी पाण्याची पातळी वाढली असावी असा माझा अंदाज आहे. पाणी अतिशय स्वच्छ होतं. काचेपेक्षाही स्वच्छ म्हटलं तरी चालेल. अक्षरशः तळ दिसत होता. त्यात मी कालच स्नान केलं असल्यामुळं खालचे दगड कसे ते मला माहिती होते. त्यामुळे मी एकदा पाण्याखाली जाऊन ते सर्व दगड पाहून देखील आलो. परंतु पाण्याला चांगलीच ओढ असल्यामुळं पुन्हा वर आलो. मनसोक्त स्नान केले. साधू महाराज पुन्हा एकदा काठावर येऊन त्यांच्या नेहमीच्या जागी बसले. इतक्यात इथे 3-4 ग्रामस्थ आले. त्यांनी साधू महाराजांना नमस्कार केला आणि दक्षिणा दिली. मला देखील पाण्यातून बाहेर बोलवले. मी त्यांना म्हणालो की दक्षिणा मला देऊ नका, साधू महाराजांना द्या. मग त्यांनी माझ्यावरची दक्षिणा पुन्हा एकदा साधू महाराजांनाच दिली. त्यांचे या सर्व प्रकाराकडे अजिबात लक्ष नव्हते. अतिशय निर्विकारपणे ते नर्मदा मातेच्या प्रवाहाकडे पाहत बसले होते. गावाकडून आलेल्या लोकांनी माझ्यासोबत भरपूर फोटो काढून घेतले. मी देखील त्यांचे काही फोटो काढले. मी त्यांना ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवावे अशी विनंती केली. हे फोटो पाहिल्यावर तुम्हाला तो परिसर कसा होता याचा थोडक्यात अंदाज येईल. या चित्रामध्ये आपल्याला नर्मदा मातेचं स्वच्छ निर्मळ पाणी दिसते पहा. प्रस्तुत लेखकाच्या शेजारी बसलेले साधू म्हणजे ब्रह्मनिष्ठगिरी महाराज आहेत. मालसर इथे कनकेश्वरी देवींच्या आश्रमामध्ये मिळालेला गमछा गुंडाळ आहे. हे आहेत ब्रह्मनिष्ठ गिरी स्वामी महाराज. ही आहे कावेरी नदी. सगळ्यात डावीकडे तो विंध्य पर्वत, कावेरी नदी, हा ओंकार मांधात पर्वत, हा ओंकारेश्वराचं मंदिर, त्याला जोडणारा पूल आणि हा सातपुडा आणि ही नर्मदा मैया.
प्रस्तुत लेखकाच्या मागे जो दिसतोय ना, तो ओंकार बांधत पर्वत आहे आणि त्याला जोडणारा पूल देखील आपल्याला दिसतोय. डावीकडे विंध्य पर्वत आहे आणि उजवीकडे सातपुडा पर्वत आहे. पाणी किती स्वच्छ बघा. याच दृश्याचं माझ्या वहीमध्ये काढलेलं मी रेखाचित्र आहे, ते देखील सोबत जोडतोय. बाणानं जी जागा दाखवली तिथे नारळ वाहत येतो ती जागा आहे. इतका वेळ छायाचित्रणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ब्रह्मनिष्ठ स्वामींचा चेहरा या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ब्रह्मनिष्ठ संतांचं दर्शन आवर्जून घेतलं पाहिजे. ही एक झोळी आणि कमंडलू एवढंच त्यांचं सामान आहे बघा. वरवर एकसारखी दिसणारी ही चित्र प्रत्यक्षामध्ये वेगवेगळे फोटो आहेत आणि ते संग्रही राहावेत म्हणून मी सगळे इथं टाकतोय, तरी कृपया क्षमा करावी. प्रत्येक फोटोमध्ये काहीतरी वेगळं आपल्याला नक्की पाहायला मिळेल असा विश्वास वाटतो. फोटो काढणाऱ्या तरुणांनी अतिशय अल्प काळामध्ये अनेक प्रकारचे सेटिंग बदलून बरेच फोटो काढले. हे नंतर मला घरी आल्यावर ही चित्र पाहिल्यावर लक्षात आलं. याच ठिकाणी खाली उतरून मी काल स्नान केलं होतं. माझे फोटो काढणारी हीच ती 4 ग्रामस्थ मंडळी. हे जवळपासच्या भागातून कुठून तरी नर्मदावतीच्या दर्शनासाठी या आश्रमामध्ये नेहमी येतात. यांच्या मागच्या बाजूला जो डोंगर असतो ना, त्याच ठिकाणी मला दक्षिण तटावर काही काळ मी मार्ग भटकलो होतो आणि नंतर मला बिबट्याने दर्शन दिलं होतं. उजव्या बाजूचा डोंगर म्हणजे विंध्य पर्वत आहे. इथंच घनदाट अरण्य. सर्वात डावीकडे उभा असलेला मनुष्य म्हणजे बंगाली साधू आहे. मला बंगाली भाषा येते हे कळल्यामुळे ते माझ्याशी अतिशय प्रेमाने वागायचे. हे बंगाली साधू आहेत. नर्मदा माता कावेरी माता संगमाचं अतिशय विहंगम दृश्य या चित्रात आपल्याला पाहायला मिळतं. हा बंगाली साधू अधूनमधून मला भेटायचा. आताही मी इथे येणार आहे त्याला माहीत असल्यामुळेच तो माझ्या आधी इथे येऊन थांबला होता. माझ्या डोक्याच्या मागे तुम्हाला ओंकारेश्वरचा पूल आणि मंदिर दिसते. तसंच सतत झोळी खांद्यावर लटकून चालल्यामुळं झोळीच्या बंधांचे खांद्यावर उठलेले वळसुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसतील. खांद्यावर या चित्रामध्ये आपल्याला काठाने येण्याचा मार्ग दिसतोय. पाणी उतरल्यामुळे मार्ग निर्माण झाला आहे, परंतु पाणी पातळी वाढल्यावर मात्र जंगलातून चालावं लागतं. सगळे मार्ग बंद होऊन जातात. तसेच हिंस्त्र श्वापद असल्यामुळे हे जंगल फारच भयानक आहे. पण हो का, चारुकेश्वरच्या काठाने जर तुम्ही आलात तर इथे असं तुम्हाला येता येतं भूतेश्वर महादेवाकडनं. इथे येईपर्यंत माझे 10-15 किलो वजन सहज कमी झालेले होते. माझा दंड देखील तुम्हाला चित्रात पाहायला मिळेल, जो सगळ्या साधू संतांना आवडायचा. तो हा दंड. या चित्रामध्ये आपल्याला पाण्याची वाढून कमी झालेली पातळी देखील लक्षात येईल. तसेच मागचं जंगल देखील कसं आहे हे आपल्या लक्षात येईल. इथूनच पुढं परिक्रमेचा मार्ग हा बंद झाला आहे, कारण ओंकारेश्वर धरणामुळे मोठा जलसाठा निर्माण झाला आहे. या 4ही ग्रामस्थांच्या मागे जो ओंकार बांधत पर्वत दिसतोय त्याच्या मागेच ओंकारेश्वरचा बांध आहे. ब्रह्मनिष्ठगिरी महाराज फोटो सेशन चालू झाल्याबरोबर निघून गेलेले आपल्या लक्षात येईल. हे वैराग्याचं मुख्य लक्षण आहे. संसारी माणसांना मात्र फोटो काढण्याची भारी हौस असते. ती आम्ही सगळ्यांनी मिळून भागवून घेतली. शेवटी कंटाळून मी त्यांना सांगितलं की आता बास करा, मला पुढं मार्गस्थ व्हायचं आहे. वाघाने आश्रमाची गाय खाल्ल्यामुळे मी थोडासा अस्वस्थ झालो होतो. काल जंगलातून चालताना मला कोणीतरी आपल्यासोबत झाडीतून चालतंय असा भास 1-2दा झाला होता. तो हाच वाघ होता की काय असा प्रश्न मला पडला. 400-500 किलो वजनाची गाय जर त्याने मारली असेल तर तिला घेऊन तो काही फार लांब जाणार नाही, जवळच बसून खात असणार असा अंदाज मी लावला. आता अधिक वेळ न दवडता इथून पुढे मार्गस्थ व्हावे असे मी ठरवले आणि आश्रमातून निघालो. डोक्यात सतत वाघाचं चिंतन होतं. वाघाची दहशत कशी असते पहा. जोपर्यंत जंगलामध्ये एक वाघ आहे तोपर्यंत आजूबाजूचे लोक शक्यतो विनाकारण भटकायला जंगलात जात नाहीत. हे मी स्वतः अनुभवलं आहे. बाबरीच्या आश्रमामध्ये सेवेसाठी थांबलेला असताना तिथे समोरच एकदा मुसळा पावरा याला वाघाचं दर्शन झालं होतं. त्यानंतर 15 दिवस कोणीही या डोंगरावरती गुरं घेऊन चालायला जात नव्हतं. एक वाघ असला की एक जंगल सुरक्षित राहतं, एक मगर असली की एक नदी सुरक्षित राहते, एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी असला की शहर सुरक्षित राहतं, एक कडक शिस्तीचे गुरुजी असले की एक शाळा सुरक्षित राहते. मी स्वतः अनुभवलं आहे. आमच्या मूळ गावी आमचं घराणं पिढीच्या शिक्षकांचं होतं. जोपर्यंत माझे आजोबा हयात होते, जे स्वतः गावातील सर्व इयत्तांच्या सर्व मुलांची शाळा घ्यायचे, तोपर्यंत गावातील सर्व मुले अतिशय सदाचारी, निर्व्यसनी आणि कर्तबगार होती. गांधी हत्येनंतर आपल्याच विद्यार्थ्यांनी आपला वाडा जाळला याचं दुःख सहन न होऊन आजोबांनी जेव्हा गावाच्या कल्याणातला रस काढून घेतला, तिथून पुढे मात्र गावातील विद्यार्थ्यांवर कोणाचा वचक राहिला नाही. वाटेकरांना कसायला दिलेल्या शेकडो एकर जमिनी त्यांच्याच नावावर करून आजोबांनी गाव कायमचे सोडले. त्यानंतर त्या गावाची अवस्था वाघ नसलेल्या जंगलासारखी झाली. आपल्यावर लक्ष ठेवणारे, आपल्यावर वचक ठेवणारे, अचानक कुठूनही समोर प्रकट होऊन जाब विचारणारे कोणी आहे, ही भावनाच माणसाला शिस्तीने आणि संस्काराने वागायला भाग पाडत असते. आताही माझं तेच झालं होतं. कालपर्यंत ज्या जंगलाचा मी आनंद घेत होतो, आज मला ते जंगल भयावह वाटू लागलं होतं. जणू काही प्रत्येक झाड मला खायला उठते की काय असा भास होत होता. वाघ अचानक समोर आलाच
तर मी काय काय करेन याची मी मनात तयारी करून ठेवत होतो. दंड उगारीन, हात वर करून उभा राहीन, झाडावर चढून जाईन, पळून जाईन, असे अनेक उपाय मी मनातल्या मनात करून पाहिले. आणि मग माझ्याच लक्षात आले की यातला कुठलाच उपाय फारसा कामाचा नाही. कारण प्रत्येक बाबतीमध्ये वाघ माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणार होता. त्यापेक्षा अधिकाधिक वेगाने हे जंगल पार करणे ही सोपी आणि माझ्या हातात असलेली एकमात्र गोष्ट होती. अधिक वेगाने चालले तर पायाचा आवाज वाढायचा, ते देखील धोकादायक होते. त्यामुळे एका मर्यादित गती पकडून मला चालावे लागले आणि मी तसं चालू लागलो. साधारण 1-1.5 किलोमीटर अंतर मी चाललो असेल. एका सुकलेल्या ओढ्यावरचा छोटासा पूल लागला आणि जे होऊ नये तेच झालेच. एका गगनभेदी डरकाळीने सारे जंगल हादरवून सोडले. क्षणात पशुपक्ष्याने, माकडे वगैरे वाघ आल्याचे इशारे देऊ लागले. परेडमध्ये सावधान म्हणल्याबरोबर पलटण जशी एका जागी स्तब्ध उभी राहते, तसा त्या डरकाळीमुळे एका क्षणात मी एका जागी स्तब्ध उभा राहिलो. वाघ आपल्या अंगावर चालून आला तर आपली काय अवस्था होते याचा एकदा मी लहानपणी अनुभव घेतला होता. पूर्वी पुण्यामध्ये असलेल्या पेशवे पार्क या उद्यानामध्ये प्राणी ठेवलेले असायचे. पुढे जागा कमी पडू लागल्यावर त्यांना कात्रजच्या सर्पोद्यानामध्ये हलवण्यात आलं. तिथे एक अतिशय मोठा पांढरा वाघ ठेवलेला होता. 11वी-12वीमध्ये असताना कॉलेजमधून वेळ काढून कधीतरी मी ते प्राणी पाहायला म्हणून सहज जायचो. तसा एकदा मी त्या पिंजऱ्यापुढे उभा होतो आणि अचानक तो वाघ माझ्या दिशेने धावत येतो असं मला दिसलं. वाघाच्या आणि माझ्यामध्ये चांगली लोखंडी जाळी आणि पिंजरा होता, परंतु वाघाने माझ्या दिशेने जी काही झेप मारली ती पाहून माझ्या दोन्ही पायातलं बळ गेलं आणि मी मटकन मांडी घालून खाली बसलो होतो. हे सर्व अचानक झालं. नंतर असं लक्षात आलं की माझ्या मागे त्या वाघाला रोज डिवचणारा एक कर्मचारी उभा होता आणि त्याला पाहून हा वाघ झेपावला होता. आणि मी नेमका या दोघांच्या मध्ये असल्यामुळे माझी अशी अवस्था झाली होती. परंतु त्यामुळे वाघ समोर आल्यावर आपल्या पायातलं बळ कसं निघून जातं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. अक्षरशः तुम्हाला तुमचा पाय देखील उचलता येत नाही अशी पायांची अवस्था होऊन जाते. अर्धांगवायूचा झटका आल्यावर मनुष्याची एक बाजू कशी लोळी पडते, तसं काही काळापुरतं तुमचं शरीर लोळं पडतं. बहुतेक तुमच्या शरीराच्या हालचाली करण्यासाठी आवश्यक असलेला वातच स्तंभित होऊन जातो, असं काहीतरी ते असणार आहे. तेव्हा मध्ये जाळी तरी होती. आता मी जाऊन जाऊन जाणार कुठे? वाघाच्या पहिल्या डरकाळीमुळे मी जागेवर उभा राहिलो आणि क्षणात एकामागोमाग एक अशा मोठमोठ्या डरकाळ्या फोडायला त्याने सुरुवात केली. बहुतेक रात्रभर त्याने गाय खाल्ली असेल आणि आता पोट भरल्यावर जंगलामध्ये दहशत माजून मीच या क्षेत्राचा राजा आहे असं सांगण्याचा प्रयत्न ते मुके जनावर करीत असावे. परंतु या प्रकाराचा परिणाम माझ्यावरती असा झाला की काही काळाच्या आत माझ्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. इतका घाम मला आयुष्यात कधीच आलेला नव्हता. फेटा असूनही घामाच्या धारा कपाळावर येऊ लागल्या. कपाळावरून आयुष्यात पहिल्यांदाच तो घाम भोवया पार करून, डोळ्याच्या पापण्या पार करून डोळ्यामध्ये शिरला. त्यामुळे डोळे चुरचुरू लागले. सर्वांगाला घाम फुटला. पायातून इतका घाम वाहू लागला की क्षणात माझे दोन्ही बूट घामाने भरून गेले. दोन्ही कान घामाने भरून गेले. दोन्ही हातातून घाम गळू लागला. मी हात समोर धरून पाहिला तर माझ्या 5ही बोटातून स्वतंत्रपणे घाम टपटप गळत होता. इतका घाम हाताला आला होता. ही सर्व प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया होती. वाघाच्या केवळ आवाजाने माझी ही अवस्था झाली होती. पण आवाज कुठल्या दिशेला येतोय हे देखील कळत नव्हतं, कारण सर्वत्र तो आवाज घुमत होता. वाघ माझ्यापासून साधारण 300 ते 500 फूट अंतरावर डाव्या हाताला असावा असा मी कायच बांधला. मागे वळून बघायची देखील माझी हिंमत होत नव्हती. मी जणू काही एखादी मूर्ती उभी केली असावी त्या पुलाच्या मधोमध त्या पद्धतीने उभा राहिलो. क्षणभर वाटलं की पुलाच्या खाली जो पाईप आहे त्यात जाऊन लपावं, परंतु वाघाला आपला वास खूप लांबून देखील येत असतो आणि समजा वाघ पाईपमध्ये आलाच तर मग खेळच खलास. त्यापेक्षा आहे तिथे उभे राहणे श्रेयस्कर असे वाटून मी तसाच स्तब्ध उभा राहिलो. याच जंगलाची काही छायाचित्र खाली जोडतोय. ती पाहिल्यावर तुम्हाला परिस्थिती किती गंभीर होती याचा अंदाज येईल. याच जंगलाची गुगलनं कशावरून घेतलेली काही चित्र आहेत. असं हे जंगल आहे आणि नर्मदा मातेनंतर काठावर असलेला कश्यप मुनी आश्रम आणि वरती असलेला चौंदृषी आश्रम याच्यामध्ये जंगल आहे. आणि त्या जंगलातली जी जागा मला डरकाळी ऐकवली ती जागा ती या गोल रंगाने दाखवली, लाल रंगाने. साधारण हे तेच ठिकाण आहे जिथे मला वाघोबांनी चांगलाच अनुभव दिला. धन्य ते जंगल आणि धन्य त्या जंगलाचा राजा. आता मला या सगळ्या प्रकारचं हसू येतं आणि शास्त्रीय ज्ञान देखील सुचतं, परंतु तेव्हा मात्र पुरती तंतरली होती. घाम येण्याचं मुख्य कारण असं असतं की आपल्या शरीराचा वास वाघाला जातो. ते शरीराचे तुकडे, त्वचेचे बारीक कण हवेत उडाल्यामुळे ते उडून येत, म्हणून शरीर घाम आणून ओले होते. हा अचानक आलेला घाम असल्यामुळे शुद्ध असतो, त्याचा वास येत नाही. शरीरातल्या अशुद्धी बाहेर काढण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा घाम येतो. तो अशुद्धी फेकणारा घाम वेगळा आणि हा घाम वेगळा. मला आयुष्यात एकदाच या प्रकारचा घाम आला, परंतु तो चांगलाच लक्षात राहिला. सुमारे 10 मिनिटे वाघोबा डरकाळ्या फोडत होता. थोड्या वेळाने माझ्या मनातले भय हळूहळू नष्ट झाले आणि मला त्या वाघाबद्दल आदरभाव उत्पन्न झाला. त्या वाघाला मी दिसत होतो हे निश्चित, परंतु त्याने कुठल्याही प्रकारे माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही. तर मी फक्त या जंगलाचा राजा आहे, तू नाही, इतकंच मला सूचित केलं असावं.
मला मात्र तो वाघ कुठे आहे याचा काही अंदाज शेवटपर्यंत लागला नाही. एक मात्र निश्चित की तो एकाच जागेवर उभा राहून ओरडत होता. सांगलीला प्रतापसिंह उद्यानामध्ये एकेकाळी 40 सिंह होते. ते असेच पहाटे पहाटे डरकाळ्या फोडून अख्खी सांगली दणाणून सोडायचे. तो प्रसंग मला इथे आठवला. साधारण 10 मिनिटं झाली आणि माझ्या लक्षात आले की आपण नर्मदा मातेला हाकच मारलेली नाही. त्यामुळे मी मनातल्या मनात नर्मदे हर असा जप चालू केला आणि वाघाच्या डरकाळ्या बंद झाल्या. मी तरी देखील 2-3 मिनिटं जागेवरतीच उभा होतो. मी सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये असताना रोज सकाळी SP कॉलेजच्या जिममध्ये व्यायामाला जायचो. तिथे एक 90 वर्षाचे डॉक्टर आजोबा व्यायामाला यायचे. ते रोज किमान 500 जोर एका दमात मारायचे. तर त्यांचा व्यायाम चालू झाला ना, तर अक्षरशः घामाचा पाट व्हायचा. हे मी स्वतः रोज याची देही याची डोळा पाहिलेलं आहे. अगदी तसेच घामाचे धारोळे त्या 10-15 मिनिटात माझ्या पायाखाली तयार झाले होते. आता आवाज थांबलाय हे पाहिल्यावर मी पुन्हा एकदा पावलांना गती दिली. आजूबाजूला कुठेही वळून बघायचा प्रयत्न केला नाही. माझ्या कुठल्याही कृतीमुळे वाघाला असं वाटू नये की मी त्याला शोधतोय किंवा त्याच्यावरती हल्ला करतोय, असं माझं वर्तन मी ठेवलं. यापूर्वी अनेक वेळा जंगलातून भ्रमंती केलेली आहे व अनेक जंगल सफारी देखील केलेल्या आहेत. परंतु एकट्याने भर जंगलामध्ये, तेही जवळ वाघ असताना आणि लपण्याचं कुठलंही साधन असताना असहायपणे उभं राहिल्यावर मनामध्ये या देखण्या जनावराची कशी दहशत उत्पन्न होऊ शकते हे मी स्वतः त्या दिवशी अनुभवले आणि धन्य झालो. अशा वाघांना घातक शस्त्रांनी मारणारे लोक किती दुष्ट आणि नीच प्रवृत्तीचे असतील. लहानपणापासून जिम कॉर्बेटच्या कथा, सर्कशींच्या कथा आणि अन्य अनेक निसर्ग वाचनविषयक पुस्तकं वाचून मला वाघाबद्दल मोठंच प्रेम राहिलेलं आहे. वाघासारखं सुंदर आणि देखणं जनावर या जगामध्ये दुसरं नाही, असं माझं पूर्वीपासूनचं स्पष्ट मत आहे. परंतु त्या प्रेमाचं रूपांतर त्या दिवशी आदरामध्ये झालं. वाघाचा मोठेपणा यातच दडलेला आहे. त्याला त्या दिवशी मला लोळवणं सहज शक्य होतं, परंतु तशी गरज नसल्यामुळे आणि मी देखील हल्ला करण्याचा कोणता पवित्रा न दाखवल्यामुळे वाघाने मला काहीही न करता सुखरूपपणे त्याच्या हद्दीतून बाहेर जाऊ दिलं. हे त्याचे माझ्यावरती किती मोठे उपकार आहेत. असेच प्रसंग आयुष्यात अनेक वेळा आलेले असल्यामुळेच कदाचित आदिवासी समाजामध्ये वाघाला देवाची उपमा दिली जाते आणि त्यांच्यामध्ये बागदेव नावाचा चक्क देवच पूजला जातो आणि वाघाची शिकार करणे पाप मानले जाते. इकडे दुर्गादेवीचे वाहन होण्याचा मान वाघाला देऊन त्याला देवत्वभाल करण्यात येते. हे सर्व सूचक आहे, शोचनीय आहे आणि उत्तम आहे. आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच हा संस्कार दिला पाहिजे की पर्यावरणाचा समतोल राखणारा सर्वोच्च आणि सर्वोत्तम घटक म्हणजे वाघ आहे आणि म्हणून तो जंगलाचा राजा आहे, आपला शत्रू नाही. फार पूर्वी कधीतरी एका छायाचित्र प्रदर्शनाचं आमंत्रण मला मिळालं होतं. त्याच्या मुखपृष्ठावर वाघाचे चित्र बघून मी त्याच लिफाफ्यावर स्केचपेनने ते वाघाचं चित्र काढलं होतं. ते मला नुकतंच सहज सापडलं, ते सोबत जोडतोय. हे प्रस्तुत लेखकानं स्वहस्ते काढलेलं वाघाचं चित्र आहे. 2003 साली देखील वाघालाच मी जंगलाचा राजा मानत होतो हे तुम्हाला या चित्राला दिलेल्या नावावरून लक्षात येईल. माणसाला शक्यतो ज्या गोष्टी आवडतात त्याचंच तो चित्र काढतो. किंग ऑफ द किंग्स. मुलावर देखील मी लहानपणापासून हा संस्कार केला की वाघ आपला शत्रू नसून मित्र आहे. त्यामुळे नेम धरलाच तर तो देशाच्या, मानवतेच्या शत्रूवर धरावा, वाघावरती नाही, असंच नेहमी त्याला शिकवलं आहे. व सध्या शूलपाणीच्या झाडीमध्ये सुरू असलेल्या शाळेतल्या मुलांना देखील मी हेच शिकवतो आहे की त्यांनी वाघ पाहिल्यावर त्यांना आदर वाटलं पाहिजे, भीती नाही. अशा संस्कारामुळे वाघ कधी मुलांचा मित्र होऊन जातो हे त्यांनाच कळत नाही. आमच्या चिरंजीवांना त्यामुळेच लहानपणापासून वाघाची मोठी आवड आहे. तशी ती प्रत्येक भारतीय मुलाला असावी आणि हे सर्वस्वी पालकांच्या हातात आहे. मुद्दा छोटासा आहे, परंतु त्यामुळे पुढे मोठा पर्यावरणीय बदल घडू शकतो हे आपण लक्षात घ्यावे. कारण ह्यांचाच एखादा मुलगा पुढे मोठा वन अधिकारी किंवा राजकारणी होऊ शकतो किंवा निर्णयक्षम पदावर बसू शकतो. त्यावेळी हा संस्कार निश्चितपणे त्याला मदत करायला असा विश्वास वाटतो. अगदी काहीच झाला नाही तरी वनपर्यटक म्हणून फिरताना एक आदर्श वनपर्यटक तो बनू शकतो. विषय निघालाच आहे म्हणून या अतिशय संवेदनशील आणि माझ्या हृदयाला अत्यंत जवळच्या असलेल्या विषयाबद्दल थोडंसं चिंतन मांडतो. जगातील एकूण वाघांपैकी 75% वाघ आजच्या भारतामध्ये आहेत. परंतु उरलेले वाघ देखील पूर्वी ज्याला भारत म्हणून ओळखले जायचे व आता जे वेगळे झालेले देश आहेत त्या अशा भूभागातच बहुतांशपणे आहेत. त्यामुळे एकंदरीत बोलायचं झालं तर आपला भारत देश हा वाघांचा देश राहिलेला आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. जगात कुठेही भारतासारखे वाघ नाहीत. परंतु भारतातील वाघांचा सर्वात मोठा शत्रू म्हणून जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर मुसलमान शासकांचं आणि इंग्रजांचं नाव घ्यावं लागेल. जहांगीर राजानं एकट्याने 36 वर्षामध्ये 17,137 शिकारी केल्याची नोंद मोठ्या अहंकाराने त्याने करून ठेवली असून त्यात शेकडो वाघ आहेत. इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा भारतामध्ये साधारण 4 लाख वाघ होते असं म्हणतात. 17व्या शतकामध्ये 4 लाखांवर असलेली वाघांची संख्या ही 21व्या शतकामध्ये अक्षरशः 1,000-1,200 येऊन ठेपली होती. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाघांच्या शिकारी चालू होत्या. ब्रिटिशांच्या काळामध्ये तर कोणी किती वाघ मारले यावरून त्याचा पुरुषार्थ ठरवला जायचा. स्वतः मारलेल्या 200 वाघांच्या कातड्यांच्या ढिगाऱ्यावर बसलेला इंग्रज शिकारी असे चित्र मी लहानपणी एका पुस्तकात पाहिलं होतं. कोण होते हे लोक? हे इंग्लंडमधले अशिक्षित अडाणी लोक होते जे इथे येऊन दिसेल तो वाघ मारत सुटले होते. कारण एकच, यांच्याकडे बंदुका होत्या आणि हिंदू समाज मानसिक गुलामगिरीमध्ये होता. भारताच्या संस्थानिकांना देखील त्यांनी शिकारी करण्याचं वेळ लावलं होतं. मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण भारताच्या कुठल्याही भागात जर आपण गेलात तर आजही वाघाला देव म्हणून पूजण्याची प्रथा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पुण्यासारख्या आधुनिक शहरामध्ये देखील वाघजाईच्या डोंगरावर वाघाची मूर्ती पूजली जाणारे मंदिर आहे. आपल्याला
आपल्याला देखील अशी अनेक मंदिरं माहिती असतील. त्यामुळे वाघ हा भारतीय लोकांसाठी सदैव पूज्यच राहिलेला आहे आणि त्यामुळे जगातील सर्वाधिक वाघांची संख्या आपल्याच देशामध्ये कायमच राहिलेली आहे. याउलट इंग्रजांनी मात्र भारतामध्ये वाघांची शिकार करून त्याचे कातडे, नखे वगैरे इंग्लंडला जहाजाच्या जहाजे भरून नेले आणि तिथे राहणाऱ्या आपल्या एकट्या पत्नीला बक्षीस म्हणून ते वाघाचे कातडे द्यायचे, अशी प्रथाच तिकडे पडली होती. अन्यथा ज्या भागामध्ये वाघच नाहीत तिथे वाघाची एवढी कातडी आणि त्यावर आपल्या पतीच्या विरहामध्ये विलाप करत बसलेल्या स्त्रिया, अशी हजारो पेंटिंग्स येतात कुठून? विषय निघालाच आहे. तर ही सगळी चित्रं आपल्याला दाखवणं हे माझं कर्तव्य समजतो. सुदैवाने गेल्या 2 दशकांमध्ये भारत सरकार शहाणे झाले आणि सुमारे 54 व्याघ्र प्रकल्प पूर्ण ताकदीने चालवायला सुरुवात केल्यामुळे आता वाघांची संख्या थोडीशी वाढलेली आहे. परंतु तरी देखील ती पुरेशी नाही. भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्प एकमेकांना जंगल कॉरिडॉर करून जोडणं हा एकमेव उपाय आहे. वाघांची संख्या वाढण्यासाठी आणि वाघांची गुणवत्ता वाढण्यासाठी देखील आवश्यक आहे, असं प्रस्तुत लेखकाचं स्पष्ट मत आहे. गेल्या 200 वर्षामध्ये अतिशय उत्तम दर्जाचे आणि महाभयंकर वाघ इंग्रजांनी आपल्या देशातून संपवले. आता शिल्लक राहिलेले वाघ हे तुलनेने अतिशय दुबळे आणि दुर्बल असेच आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर वाघांची संख्या पुन्हा एकदा वाढू शकते. व्याघ्र प्रकल्प बाधित गावातील लोकांचे सहकार्य यासाठी लाखमोलाचं ठरतं. चळवळीच्या लोकांनी देखील आमची आणि आमच्या विचाराचा या पर्यावरणाशी काही संबंध नाही असा मूर्ख युक्तिवाद न करता किंवा असा मूर्ख युक्तिवाद करत स्थानिक लोकांना भडकून व्याघ्र प्रकल्प संवर्धनासाठी चालू असलेल्या सरकारी प्रयत्नांना खीळ घालण्याचं पाप करू नये. कारण वाघ वाचला तरच जंगल वाचेल आणि जंगल वाचले तरच आंदोलन करण्यासाठी ऑक्सिजन मिळेल. एकदा चित्रांच्या माध्यमातून हे प्रकरण नीट समजून घेऊयात. भारतातील ट्रकच्या मागे झाडाखाली रडत बसलेल्या एका स्त्रीचं चित्र लावलेलं असतं आणि खाली लिहिलेलं असतं, सजन घर कबावोगे. तशाच प्रकारच्या चित्रांची फॅशन त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये झाली होती. त्यामध्ये भारतात ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी करण्यासाठी गेलेल्या इंग्रजांच्या स्त्रिया तिकडे इंग्लंडमध्ये आपल्या घरी आपल्या पतीने पराक्रमाने मारलेल्या वाघाचे कातडे अंथरून त्यावर बसून पतीची वाट पाहत आहेत अशी चित्र लावण्याची प्रथा पडली होती. एखादी गोष्ट चित्रकारापर्यंत, शिल्पकारापर्यंत किंवा लेखकापर्यंत पोहोचते याचा अर्थ ती सामाजिक परंपरा झालेली असते, हे नेहमी लक्षात ठेवावे. हे बघा, हे पतीची वाट बघत बसलेल्या काही विरहिणी आहेत आणि त्या वाघाच्या कातड्यावर बसल्यात, इंग्रज बायका. हे बघा, हे बिबट्याचं कातड आहे, ही वाघाच्या कातड्यावर बसली आहे, ही वाघाच्या कातड्यावर बसली आहे, ही वाघाच्या कातड्यावर बसली आहे. अशी एक नाही, अनेक चित्रं आपल्याला पाहायला मिळतात. या प्रत्येक चित्रामध्ये आपल्याला विरहिणीच्या खाली नाहक बळी गेलेला एक भारतीय वाघ दिसतोय. इंग्रजांनी आपल्या देशाचं जे काही अपरिमित नुकसान केलं त्याच्यामध्ये पर्यावरणाचं नुकसान हा विषयच कोणी ध्यानात घेत नाही. इंग्रजांनी प्रयत्नपूर्वक आणि अभ्यासपूर्वक प्रत्येक महत्त्वाच्या परिसंस्थेतला टोकाचा घटक संपवला. मग ती पाण्यातली मगर असो, जंगलातला वाघ असो, गुरुकुलातले प्रधान आचार्य असोत, नाहीतर आश्रमशाळेतले गुरुजी. आणि ही परिसंस्था पुन्हा उभा करायची असेल तर पुन्हा तोच उपाय आहे. जंगलात वाघ हवेत, पाण्यात मगरी हवेत आणि शाळेत चांगले निस्पृह, निर्व्यसनी आणि सुसंस्कृत मास्तर हवेत. हे बघा, या विरहिणी वाघाच्या कातड्यावर बसलेल्या. वाघांची ही कत्तल शेकडो वर्ष चालू राहिली. यातून भारताचं पर्यावरण बिघडत होतं आणि इंग्रजांच्या बापाचं काहीच जात नव्हतं. परंतु आजही वाघांच्या शिकारी करणारी मानसिकता आपल्या समाजामध्ये शिल्लक आहे. अशा लोकांना थेट गोळ्या घालून ठार करावा असा कायदा सरकारनं केला पाहिजे. कारण एखादा मनुष्य जेव्हा एक वाघ मारतो तेव्हा तो हजारो चौरस किलोमीटर परिसरातील विकसित झालेली एक संपूर्ण परिसंस्थाच कोलमडवून टाकत असतो. आजही कातड्यासाठी आणि नखांसाठी तसेच हाडांसाठी चीनी लोकांच्या सहकार्याने वाघांची शिकारी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. कारण चीनमध्ये वाघांच्या विविध अवयवांपासून औषधे बनवणारी माणसे आणि ती खाणारी गिरायक आहेत. आजही वाघाचं औषध खाल्ल्यावर मर्दाना जोश येतो वगैरे अशा अति भ्रामक कल्पनांमध्ये चीनी समाज गुंतलेला आहे. त्यांना हेच कळत नाही की हे सगळं पूर्वजांच्या रक्तातून यावं लागतं. भारतामध्ये इंग्रजांनी मारलेले वाघ किती सुंदर आणि किती बलवान होते हे आपल्याला खालील चित्र पाहिल्यावर लक्षात येईल. अनेक वाघांना यमसदनी झाडून इंग्रजांनी आपण मोठं भूषणास्पद कार्य केले असं त्यांना वाटायचं. मृत वाघाचे अपमानास्पद फोटो काढण्याची त्यांना मोठी आवड होती. एकापेक्षा एक खुंखार वाघ इंग्रजांनी भारतातून कायमचे संपवले. ही सर्व चित्रे अत्यंत दुःखदायक आहेत, परंतु ती आपल्या मुलांना आपण आवर्जून दाखवली पाहिजेत. आज आपल्याला पर्यावरणाचे धडे शिकवणारे पाश्चात्य किती दांभिक आहेत आणि त्यांनी भारतातील पर्यावरण बिघडवण्यासाठी किती मोलाची कामगिरी बजावली हे सगळ्या जगाला आपण ओरडून सांगितलं पाहिजे. याबाबत इंग्रज बरे की काय असं म्हणायची पाळी आपल्याला मुघल शासकांनी मारलेली वाघांची चित्र पाहिल्यावर लक्षात येईल. हे बघा, जेव्हा चित्रांमध्ये असे प्रसंग दाखवले जातात तेव्हा हे किती सर्वसामान्य झालेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. अनेक वाघ मारलेत, अनेक वाघ. हे बघा, प्रत्येक चित्रामध्ये एका वाघाची दारुण शिकार केलेली आपल्याला दिसते. या चित्रात तर 4 वाघ मारलेत. आता आपल्याला पाश्चात्य विद्वान असं देखील शिकवतात की तुमचे हिंदू राजेच वाघांच्या शिकारी करायचे, मृगया करायचे वगैरे वगैरे. परंतु प्रजेच्या रक्षणासाठी एखादा नरभक्षक वाघ अपरिहार्यता म्हणून मारावा लागणे असे उदाहरण वगळता जुनी चित्र पाहिल्यावर देखील आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याकडे वाघांना नेहमीच प्रेम दिलं गेले. ते दर्शवणारी काही समकालीन चित्र आपण पाहिली तर मी काय म्हणतो आपल्या लक्षात येईल. हे हिंदू राजांनी पाळलेले वाघ आहेत. हे बघा, अजून एका राजांनी पाळलेले वाघ आहेत. हे पण पाळलेले वाघ आहेत. पाळीव वाघांसोबत बसलेला हिंदू राजा आहे. ही पाळलेल्या वाघांशी प्रेमाने खेळणारी राणी आहे. किती प्रेमाने हात फिरवते बघा डोक्यावरून. हे बघा,
हे दुसरं चित्र आहे. या चित्रामधला फरक सुज्ञ लोकांना सहज कळण्यासारखा आहे. चित्रकारांची आणि कलाकारांची देखील ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धन आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याचं मोलाचं कार्य करावं. सुदैवाने भारत सरकारने आता व्याघ्र प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून वाघांची संख्या वाढवण्याचा निर्धार केला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. या यादीतला रशिया हा देश सोडला तर बाकी सगळे देश कधी ना कधी अखंड भारतवर्षाचा भाग राहिलेले आहेत. त्यामुळे भारत हीच वाघांची भूमी आहे आणि भारत ही वाघांचीच भूमी आहे. चीनचा जो भाग वाघांसाठी प्रसिद्ध आहे तो तिबेट भारताचाच हिस्सा आहे. त्यामुळे वाघांचं संवर्धन ही जगाची जबाबदारी नसून आपली भारतीयांचीही जबाबदारी आहे. गळ्यामध्ये वाघाचा नख घालून फिरणं हे काही भूषणाचं लक्षण नसून आपणच आपल्या पर्यावरणाची कशी हानी केली याचाच तो पुरावा आहे. भारतामध्ये सध्या 54 व्याघ्र प्रकल्प आहेत, आपण बघू शकता. त्यातले बरेचसे व्याघ्र प्रकल्प नर्मदा खंडामध्ये किंवा त्याच्या जवळ आहेत. त्यामुळे परिक्रमावासींनी जर मनात आणलं तर ग्रामस्थांचं याविषयी प्रबोधन करत ते पुढे जाऊ शकतात, हे नेहमी लक्षात ठेवावं. आणि याला यश येतं असा प्रस्तुत लेखकाचा अनुभव पण आहे. नाहीतर आपण हे वेळीच उपाय केले नाहीत तर वाघांची संख्या अशाच गतीनं घटत जाईल. आत्ता दिसणारी वाघांची संख्या ही निश्चितपणे पुरेशी नाही. ती कितीतरी पटीनं वाढली पाहिजे तरच जंगलांचा आकार आणि गुणवत्ता वाढत जाईल. ज्या जंगलामध्ये वाघ असतो तिथे आपोआप चराईबंदी होते. त्याचा थेट परिणाम जंगलाच्या वाढीवर होतो. आपल्या पूर्वजांनी ज्या वाघाला देव मानले आणि सदैव पूजलेले त्याच पूज्यभावाने आपण देखील वाघाची भक्ती करावी आणि पुन्हा एकदा वाघांची भारतातील संख्या वाढावी असे मनापासून वाटते. भारतातल्या विविध भागातल्या वाघांच्या मूर्ती आता आपण पाहूयात. आपण बघू शकताय. तुम्ही कुठल्याही प्रांतात जा भारतातल्या प्रत्येक ठिकाणी या ना त्या रूपामध्ये आपल्याला वाघाची पूजा केलेली बघायला मिळते. आपण वाघाचे शिकारी कधीच नव्हतो. आपण वाघाचे शत्रू कधीच नव्हतो. आपण वाघाचे मित्र देखील नाही. आपण वाघाचे भक्त आहोत. वाघाला इतके पूज्य मानणारा हिंदू समाज वाघाची कधी शिकार करू शकेल काय? विचार करून पहा. आणि तशी जरची इच्छा कोणाच्या मनात येत असेल तर नक्कीच त्याच्या पूर्वजामध्ये इंग्रज किंवा मुसलमानी परकीय आक्रमक यांचं रक्त शिरलेलं आहे असं समजायला पुरेसा वाव आहे. असो, आता ठोस निष्कर्ष काढून हे व्याघ्र पुराण इथेच थांबूयात. एकंदरीत या सर्व कथनाचं सार असं आहे की ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली आहे त्या सर्वांनी व्याघ्र संवर्धनासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे असं प्रस्तुत लेखकाचं स्पष्ट मत आहे. कारण वाघ वाचला तर नर्मदा मातेकाठचे पर्यावरण वाचेल. वाघाच्या या अनुभवानंतर मी पुन्हा एकदा चवन आश्रमामध्ये आलो आणि तिथे आसन लावले. इथे सध्या 3 वाघ फिरत आहेत असं मला तिथल्या साधूंनी सांगितलं. असे एकापेक्षा अधिक संख्येने वाघ दिसतात तेव्हा शक्यतो ते आई आणि तिचे बछडे असतात. अशी वाघीण जास्त आक्रमक असते. नर शक्यतो एकांडा फिरतो. विणीच्या हंगामामध्ये वाघ जोडीने फिरतात. एकंदरीत वाघांचं श्रेष्ठत्व मान्य करत मी चवन ऋषींच्या आश्रमाचा निरोप घेतला. मला असं वाटलं होतं की आता जंगल संपेल, परंतु थोड्याच वेळात असं लक्षात आलं की ही तर जंगलाची केवळ सुरुवात होती. बफर झोन होता, कोर झोन अजून यायचाच होता. नर्मदा माता अजून काय काय दाखवणार आहे याची काय माहिती असा विचार करत मी पुन्हा एकदा जंगलातून चालायला सुरुवात केली. वाघाच्या आलेल्या अनुभवामुळे जणू काही माझी भीतीच निघून गेली आणि मी अतिशय सहजपणे त्या जंगलातून वावरू लागलो. ज्यांना अरण्य वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी नर्मदा परिक्रमा अपरिहार्य आहे. नर्मदा मातेने भारताचे पर्यावरण रक्षण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे व अनेक युगे ती हेच कार्य करत आहे. नर्मदा मातेचे आपल्यावर असेही थेट उपकार आहेत. ज्याप्रमाणे ॲमेझॉनच्या जंगलाला पृथ्वीचं फुफ्फुस म्हणलं जातं त्याप्रमाणे नर्मदा खंड हे भारतमातेचं फुफ्फुस आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. नर्मदा परिक्रमा अशा रीतीनं तुमच्या पर्यावरणविषयक जाणीवा प्रगल्भ करत नेते आणि तुम्हाला तुमची स्वतःची नव्याने ओळख होते. गरज आहे ती आपले डोळे, कान आणि मन उघडा करण्याची. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जय वाघदेव. नर्मदे हर.